गाईस तुम्हाला स्वर्ग बघायचा आहे? बघू शकता. ओ ये बघा इज्जत आहे की नाही. हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अक्षू इज लाईव्ह. आपण आज आलो आहे कोल्हापूरमध्ये आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकता. व्ह्यूला इज्जत आहे की नाही. व्ह्यू बघा, व्ह्यूला इज्जत द्या. हा मग मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवतो. आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे. आता आम्ही साखरप्यावरून आंबा घाट चढून इथे गाय मुखाचं छोटंसं मंदिर आहे आणि इतका निसर्ग सुंदर आहे की जसं काही स्वर्गच. हे बघा, हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. जय शिवराय. आणि खूप अस्मरणीय रमणीय असा निसर्ग आहे. या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय ठेवलेला आहे. त्यावेळेला 450 वर्षापूर्वी ही पावनखिंड ही इतकी सुंदर रमणीय, काय म्हणावं, तुम्हीच बघा. ज्योतिबाला आलेलो आहे. आम्ही प्रवास करून आलेलो आणि आम्ही कचरा बिचरा सगळं ओटी घेऊन गेलो आणि ज्योतिबाचं दर्शन झालं आणि पाऊस पडला थोडासा, पण खूप मस्त वाटतंय पावसात पण. आणि खूप मस्त, एकदम प्रचंड खूप मस्त वाटतं इथे. तुम्ही बघू शकता इथे खूप गारवा आणि मस्त आहे. ठिकाणची गर्दी आहे, खूप गर्दी पण आहे इथे, पण ठीक आहे. गाईज आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. अंबाबाईच्या देवळात आम्ही दर्शन घेऊन झालं आहे आमचं. आता आम्ही बाजारपेठमध्ये पण जाणार आहे. तिकडे थोडी खरेदी करू, तेव्हा तुम्हाला दाखवू. बंगार गाईज मी आता आलो नदीवर. थांबा, तुम्हाला जरा थोड्या वेळात दाखवतो. खाली जातो आणि दाखवतो. मला असे काका येत आहेत, मग त्यांच्यासोबत आम्ही खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो. वन साईड मजा येते रे. 2 दिवस राहिलो पण लय मजा येते. खूप मजा येते, खूप मजा येते. तुम्ही आवाज ऐकू शकता पाण्याचा. आई ग, चिखलात पाय गेला ग माझी. आणि इथे छोटीशी विहीर पण आहे. मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. मी आता इथून असं खाली जाणार. खाली जाऊन मग ही बघा नदी. इकडे जाऊन जरा फोटो बिटो काढतो. इज्जत आहे. आंबे चप्पल काढतो. इकडे जरा मला फिसलन वाटते. नको, थांबा, चला असंच जातो.
काय विषय नाही, चालतं पाहिजे असं पण आपण गावठी आहे चालतं काय आलो आम्ही जास्त पुढे नाही जाऊ शकत कारण का बोबळीत आहे विषय खोल होईल मग आता चंद्र गोल होईल इथेच आहे बघा हेच पाणी असं खाली जातं तिकडनं धुण्यातून या भोकातून त्या भोकातून बाहेर निघतं तुम्हाला मी आधी स्टार्टिंगला दाखवला त्या भोकातून बाहेर निघतं आणि याच्यात जरा लय काही काही बारके बारके मासे दिसत आहेत पण विषय काय मला कळत नाही बघा कसल्या माशात काही कळत नाही हे खायच्या मासे तर नसणारच पुढे जायचं मला वाटतंय पण जरा भीती वाटतं ते तिकडनं वरनं पाणी येतं आहे वरून येतं फुल इज्जत काय करू इथे बसून काय मजा नाही येते मायला बोळबोळ पाणी रे बोळ पाणी बोळबोळ दगड रे चला लागलं रे लागलं दगड लागलं रे लागलं लागली दगड लागली मजा येते रे थांबा कॉल आलाय हेलो फुल इज्जत के साथ मजा येते रे फुल मजा येते गाइस फुल मजा येते तुम्हाला व्लॉग पण दिसेलच मी व्लॉग केला आहे थोडाफार चिंदी बिंदी ब्लॉग मजा येईल तुम्हाला बघायला आणि थोडी इज्जत पण द्या रे राहायला तर ब्लॉगला थोडी इज्जत द्या एडिटरला सांगतो मुंबईला जाऊन थंबनेल बिमनेल बनव आणि बघा माझी बहीण येते इकडे नेणार इकडून हा वाट आहे त्याला बघता येते बघा काका आहे ईश्वर आहे मस्त खेळत आहेत आम्ही मजा करतो गरमी काय इतकी गरमी आणि सूर्य वरच आहे तुम्ही बघा ही आलेली आहे ही शेंबडी माकडीन खूप मजा येते आता जरा पुढे जाऊन जरा फोटो बिटो काढतो इकडे हां राहून दे काय नाही इकडे जाऊन जरा फोटो बिटो काढतो फुल इज्जत काय चप्पल द्वारा चाललंय बघा किती घाण झालं बघा चप्पल धुणं चालू आहे काय नाही स्वच्छ पाणी आहे पिऊ पण शकतो आपण फुल इज्जत आहे पाण्याला हेच पाणी घरात येतं पण आम्ही गरम करून पितो असा काही विषय नाही चप्पल धुण्याचा कार्यक्रम आहे तिकडून बघा कसा तो धबधबा कसा येतो बघा धबधबाचा विषय बघा अरे बाबा हे माझी चप्पल बघा केवढी स्वच्छ सुंदर पोरगी चप्पी आहे इज्जत येतं तिला खायचं चप्पी इज्जत आहे का चप्पल धुण्याचा कार्यक्रम मी दिसतोय का गाईस चला आता जातो आम्ही पाणी बिनी वन साईड आम्ही खेळलो मस्त फोटो बिटो काढलेत आणि बघा पाणी कसं जात आहे बघा फुल इज्जत आहे ना पाण्याला मी आता झूम करू नाही शकत कारण का माझ्या हातात ही चप्पल इथे चपलींद्र आणि मी चाललो इथं अनवाणी मजा येते फुल इज्जत के साथ टमाटरवाडा आता घरी जातो आणि आज काहीतरी स्पेशल आहे बोलतात बुधवार आहे बोलतात काहीतरी स्पेशल आहे तुम्ही समजूनच जा काय स्पेशल असेल किधर आहे उडालं गेला बटरफ्लाय पिवळा मी झूम नाही करू शकत झूमला विषय होईल मग परत चप्पल आहे रे बाबांनो हातात चप्पल आहे जरा समजून घ्या चला घरी जाऊन भेटूया बाय